षटकाराने तर मी आयन्स इंडियन्स पेन संघाच्या 12वा प्रतिनिधीला विनंती करेन की आपण इथे यायचं आहे, आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, कारण आम्हाला जरा प्रॉब्लेम होतोय. फलंदाज कोण उतरतात हे समजत नाही. परंतु आता या ठिकाणी आपण मार्गस्थ होताना पाहतो योगेश पवार. आपल्याला असं वाटतं की ह्या सामन्यामध्ये काय राहिलं नाही, परंतु अस्तित्व आपलं निर्माण करावं लागेल. जर हा सामना जो संघ गमावेल तो 3 सामने हरण्याची शक्यता आहे. आणि जर आपला नाव अबाधित ठेवायचं असेल तर एक तरी सामना जिंकणं गरजेचं आहे या लीगमध्ये. तर तो अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ देखील या ठिकाणी झुंजतील या मैदानावर असं मला वाटतंय. तर फलंदाजी मार्कवर फलंदाजी येईल योगेश पवार. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मधला एक मोठा नाव योगेश पवार. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. या ठिकाणी लागलं, परंतु आबाद पण नाही झालं आणि बर्बाद पण नाही झाले. एक धाव सहजगत्या प्राप्त झाले. भेंडकल संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि म्हणजे चेसिंग करणं महत्त्वाचं समजले त्यांनी. आम्ही चेसिंग करू शकतो असं त्यांना वाटतं या ठिकाणी. फलंदाजी मार्कवर फलंदाज तयार होईल. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी काय चेंडू फेकला गेला असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू लेगस्टिकला सोडून जाईल. तदनंतर चेंडूने वलन घेतला आणि डिफेन्स करावं लागलं फलंदाजाला. या डिफेन्सच्या मोबदल्यात एक धाव सहजगत्या प्राप्त झाली. एक धावेने धावफलक पुढे गेले. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 8. योगेश पवार हा सामना तरी चांगल्या पद्धतीने केलेला असं मला वाटतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न योगेश पवार यांच्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8. या ठिकाणी आपण पाहतोय सलामीसाठी राजा म्हात्रे आणि सतीश अशी जोडी उतरली होती, परंतु राजा म्हात्रे आणि पहिला चेंडू टोलवला होता. मात्र क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार अडवलं गेलं. तदनंतर दुसरा चेंडू देखील हवेत या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. चला गोलंदाजाचं नाव पोचवा. फलंदाजी करणारी टीम तुम्हाला सांगितलं होतं की 12वा खेळाडू पाठवा. नावं इकडे माहीत नाही आहेत. एखाद एक्स्ट्रा प्लेयर किंवा जो 11वा 12वा उतरणार आहे त्यांना तरी किमान पाठवा. आणि लाईव्ह मॅच आहेत त्यामुळे प्रत्येकाची नावं पोहोचली पाहिजेत. गोलंदाज प्रकाश या ठिकाणी मार्गस्थ होतोय.
मंगेश गोलंदाजी मार्कवर मंगेश या ठिकाणी लोवर फुलटॉस चेंडू होता. फुटवर्कचा वापर केला होता परंतु नेटवर्क जुळलं नाही या ठिकाणी बॅट आणि बॉलचं. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिर होते 12 या धावसंख्येवर. या ठिकाणी फर्निचर होईल डिस्ट्रॉय. माघारी परतावं लागेल मंगेश या फलंदाजाला. बॅक टू मग खेळाडूचं नाव तिथे गेलं नाही ना की मग चर्चा होते सामन्यांबद्दल. आणि लाईव्ह जे आहेत अपडेटर आपले रोशन समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना देखील फोन करून लोक बोलतात. मग तो एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो, एक डाग लागला जातो. तर या ठिकाणी चेंडूला टोलवलं गेलंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार मुन्ना यांच्या माध्यमातून हा षटकार खेचला गेलाय. प्रशांत त्यांना आम्ही लाडाने मुन्ना म्हणतो कारण मुन्ना म्हणून पेणमध्ये प्रसिद्ध आहेत ते. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला टोलवला. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार चौकाराने धावफलक पुढे वधारेल आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. ज्या ठिकाणी धावसंख्या रोखली गेली होती त्या ठिकाणी धावसंख्येला एक चांगला वलन दिला गेलंय मुन्ना यांच्या माध्यमातून. कारण एक चौकार एक षटकार यांच्या बॅट्समधून या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच या ठिकाणी बॅट तलपलेली आहे. बॅटला या धावांची भूक लागलेली आहे. ती भूक या ठिकाणी भागवली जात आहे मुन्ना यांच्या माध्यमातून. पण अस्तित्व महत्वाचं आहे. मॅचला महत्व नसला तरी आपला अस्तित्व ठेवायचं आहे. कारण 3 सामने जर आपण हारलो लगातार तर तो एक रेकॉर्ड राहतो की बाबा ही टीम बिग बॅश लीग मध्ये खेळत होती आणि मग त्या ठिकाणी तिन्ही सामन्यांचा पराभव पत्करावा लागला होता या टीमला. हे महत्वाचं आहे. सन्मानजनक प्रदर्शन झालं पाहिजे असं देखील महत्वाचं आहे. कारण काल बघा कालचा दिवस जर आपण पाहिला तर न्यूझीलंड विपक्ष साऊथ आफ्रिका हा सामना जर पाहिला तर पहिल्यांदा जर आपण पाहिली तर असं वाटत होतं की साऊथ आफ्रिका चांगल्या पद्धतीने जिंकेल. कारण बबुमा याने विकेट राखून ठेवल्या होत्या. हार्ड हिटर फलंदाज देखील होते किती धावसंख्या जमवू शकले असते परंतु विकेट गमावल्या गेल्या. परंतु डेव्हिड मिलर शेवटच्या क्षणाला शतक मारला. निश्चित तेवढा तरी समाधान वाटला त्यांना की शतक देखील आपल्या प्लेअरचं आलं. मॅच गमावली असली तरी पण शतक आलं असं देखील वाटलं असेल. कारण त्याचं सेलिब्रेशन देखील केलं कोणी. तर सेलिब्रेशन केलं गेलं डेव्हिड मिलर यांच्या माध्यमातून. लढले तर या ठिकाणी लढावं लागेल योगेश पवार या खेळाडूला. चंद्रकांत पाटील गोलंदाजी मार्कवर आपण या ठिकाणी पाहतोय. हा देखील रामवाडीचा गोलंदाज आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना प्राचारण करावं लागेल असं मला वाटतोय. पंचांचा काय इशारा येतोय हे देखील आपल्याला समजेल. सेव्ह केली असं वाटतोय बाउंड्री. 2 धावसंख्या जोडल्या जातील धावफलकामध्ये. धावफलक पुढे जाईल 28 या धावसंख्येवर. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एकाच मैदानावर खेळणारे हे दोन्ही खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्या उणीवा चुका का आहेत त्या निश्चितच दोघांना माहिती आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा दोन्ही पण खेळाडू उचलतील.
या ठिकाणी एक तेरी तो एक मेरी असं दाखवलं गेलं. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटकाला एक मोठी उभारी म्हणावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34च्या घरात. अद्यापपर्यंत पेण संघामध्ये ती ताकद आणि ती ऊर्जा आहे. प्रीतम पाटील हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून पेण संघासाठी सातत्यपूर्ण खेळ केलेला आहे. नेहमीच आपण पाहतोय अनेक सामन्यांमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय, परंतु आज या ठिकाणी खेळाडूच्या भूमिकेत आपण त्यांना या ठिकाणी पाहणार आहोत. काय वाटते तुम्हाला मालुसरे सर? नक्कीच प्रीतम पाटील पीपी या नावाने ते बरेचसे प्रचलित आहेत. चांगली पंचगिरी प्रत्येक मैदानावरती करतील, परंतु पीपी यांना आता बॅटिंग भेटेल का हाच मोठा प्रश्न आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार चांगली बॅटिंग करतात. यावेळेस देखील एक सिंगल येईल. निश्चितच या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, कारण षटकार आल्यानंतर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते. मुन्ना यांची देखील बॅट जर आपण पाहिली तर 3 चेंडूंचा सामना केला आणि 14 धावसंख्येची उभारी घेतलेली आहे. वैयक्तिक पाहायला गेलो तर मुन्ना या फलंदाजाने 6 चेंडूचा सामना केलाय योगेश पवार यांनी आणि धावसंख्या जोडल्या गेल्या त्यांच्या वैयक्तिक 10 धावसंख्या. परंतु मुन्ना हा अप्रतिम दर्जाची फलंदाजी या ठिकाणी करताना पाहतोय. प्रशांत नावाने प्रचलित असणार आहे मुन्ना. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. चेंडू आपला प्रवास पूर्ण करेल. सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावसंख्या. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 2 गाड्यांच्या मोबदला 39 धावसंख्या धावपटलावर जोडली गेलेली आहे. सुरेख फलंदाजी मी म्हणेन. योगेश पवार यांच्या तोडीला तोड देणारी ही फलंदाजी म्हणावी लागेल मुन्ना यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. जर आपण अवरेजली जर गेलो तर मुन्ना यांची धावसंख्या चांगली आहे, कारण 5 चेंडूंचा सामना केलाय आणि 28 धावसंख्या 18 धावसंख्या धावपटलावर उभ्या केलेल्या आहेत. वैयक्तिक आपण पाहतोय प्रशांत या फलंदाजाच्या माध्यमातून उर्फ मुन्ना. योगेश पवार हा देखील आता आक्रमक होईल, कारण 3 षटकं संपलीत आणि 39 धावसंख्या धावपटलावर उभी केलेली आहे. निश्चितच या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत योगेश पवार यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय, परंतु आता आक्रमण चढवलं जाईल. हा निश्चितच गोलंदाजांची देखील प्रशंसा करावी लागेल. एकही चेंडू स्क्वेअर या ठिकाणी फेकला गेला नाही, नो देखील नाही आणि वाईड देखील नाही. अचूक पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. शराद मॅनफॉर्म उरणचा हा खेळाडू. त्याच्या समोर आहे योगेश पवार, पेनचा अष्टपैलू खेळाडू. चेंडूला टोलवलं गेलंय. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी तो चेंडू अडवलं गेलंय आणि या 1 धावसंख्येने धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 40. 40 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहतोय मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि आपण या ठिकाणी अंकित मानस मनोरे दुहेरी भूमिकेत या स्पर्धेमध्ये स्कोररच्या सध्या भूमिकेत ते या ठिकाणी आहेत. या ठिकाणी चेंडूला टोलवलं. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 46. मी म्हटलं योगेश पवार पेक्षा चांगली खेळी आता सध्याच्या स्थितीला करतोय प्रशांत उर्फ मुन्ना. काय अफलातून दर्जाची फलंदाजी. रामचंद्र दाला चॅलेंज करून इथनं गेला की बघ माझी बॅटिंग काय होणार, कशा पद्धतीने बॅटिंग करतोय आणि खरंच म्हटलं त्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतोय. फाईन लेग रिजन निवडला. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 50. या ठिकाणी आयन इंडियन संघाची 50 कंप्लीट होते. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. रन रेट 14.29 सरासरीने चालतोय. प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 71. म्हणजे याच रन रेटने चाललं तर 71 पर्यंत धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल आयन इंडियन्स हा संघ. आणि या ठिकाणी काय म्हणावं,
दुष्काळात 13वा महिना आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 54. अगदी धावसंख्या जास्त खर्च झाल्यात. आपण शॉपिंगला गेलोय, पैसे संपले, डीमार्ट मध्ये ही वस्तू घे ती वस्तू घे. आता पॉकेट मध्ये कमी पैसे राहिले तरी पण खर्च केले जातात. या ठिकाणी देखील चेंडूला भिडकावलं गेलंय. मागडा ठरलाय हा गोलंदाज शराद. गचाल गोलंदाजी म्हणावी लागेल. मुन्ना याने आक्रमण चढवलं. या ठिकाणी उच्चांक गाठेल की काय धावसंख्येचा असं देखील वाटायला लागलंय. निश्चितच एकच चेंडू डॉट झालाय, एकही सिंगल नाही आणि चौकार आणि षटकारांचीच बोली बोलली जाते बॅट्स मधून. मी म्हंटलंय बॅटला भूक लागली ती फक्त चौकार आणि षटकाराची. 3 चौकार, 3 षटकार आणि 5 चौकार खेचले गेले. तर एकंदरीत आपण पाहतोय 9 चेंडू मध्ये 38 धावसंख्येची खेळी म्हणजे 50 या ठिकाणी कंप्लीट केली जाईल मुन्ना यांच्या माध्यमातून. जरी आम्ही या स्पर्धेतून बाहेर झालो असलो तरी आम्ही या ठिकाणी आमचं नाव ठेवून जाणार आहोत. अशा पद्धतीची फलंदाजी. मात्र या ठिकाणी दांडी उद्ध्वस्त केली जाते शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु माघारी परतावं लागलं. पेन टेनिस क्रिकेटसाठी मोठा योगदान देणारा हा खेळाडू आहे प्रीतम पाडेल. आपल्याला यांच्याही बॅट्समधून उत्तुंग षटकार पाहायला मिळतील. स्ट्राईक वर जाणं गरजेचं असणार आहे, परंतु योगेश पवार या ठिकाणी स्ट्राईक एंडवर पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर प्रीतम पाडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दादा बॉलर दादा विजय खिल्लारे. या ठिकाणी फुलटो स्वरूपाचा चेंडू फुलटू वसूल केलाय. षटकार खेचला गेला या चेंडूवर. षटकाराने धावफलक पुढे गेलाय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 66. अशा पद्धतीची गोलंदाजी केली तर निश्चितच या ठिकाणी उच्चांक गाठला जाईल. 79 धावांचा या ठिकाणी उच्चांक आहे. किती धावसंख्या जमवली जाईल या शेवटच्या षटकामध्ये. आम्हाला आमचे 40+ अध्यक्ष अण्णा गावडे यांच्या माध्यमातून माहिती मिळते की पोलीस इन्स्पेक्टर आहेत विजय खिल्लारे साहेब आणि या ठिकाणी योगेश पवार यांच्या दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. माघारी परतावं लागलं योगेश पवार या खेळाडूला. जसं नाव आहे त्या पद्धतीची खेळी आज कदाचित योगेश पवार यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिली नाही. कारण योगेश पवार म्हणजे हा एक मोठा नाव टेनिस क्रिकेट मधला. 100 मॅच काढणारा हा खेळाडू. श्रीकांत गावंड डावकुरे हाताचा खेळाडू. सेन्सिबल क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. परिस्थिती श्रीकांत गावंड. ज्या परिस्थितीमध्ये खेळायचं असेल त्या परिस्थितीमध्ये टीमला घेऊन जाणारा हा खेळाडू. चौकार षटकारांची गरज असेल त्यावेळी चौकार षटकार मारणारा हा खेळाडू श्रीकांत पाटील. मागच्या मॅच मध्ये आपण 12वा खेळाडू म्हणून आपण त्यांना या ठिकाणी पाहिलं, परंतु आता आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. दोन्ही सेट बॅट्समन होते ज्यांची चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती, ते माघारी परतलेले आहेत. या ठिकाणी जोरदार अपील केली गेली विजय खिल्लारे साहेबांकडून जे पोलीस दलात कार्यरत आहेत. या ठिकाणी आता स्ट्राईक एंडवर पाहतोय प्रीतम पाटील. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये. सध्या पंतांच्या भूमिकेत आपण अनेक सामन्यांमध्ये यांना पाहिलं असेल. तेच प्रीतम पाटील आज फलंदाजी मार्कवर एका खेळाडूच्या भूमिकेत आपण पाहतोय. अभ्यासू पंच. प्रत्येक क्रिकेटचा नियम अचूक माहीत असणारे पंचांच्या भूमिकेत नेहमीच आपण पाहतोय प्रीतम पाटील यांना. मी म्हटलं होतं आक्रमण चढवलं जाईल प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी माघारी परतावं लागलं प्रीतम पाटील यांना. कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता.
बॅक टू पेव्हलियन. देखील आपल्याला समजतो की फलंदाज कशा पद्धतीचा होता. निश्चितच आता जर विजय किल्लारे साहेबांनी जर विकेट काढली तर अण्णा गावडे 40+ चे अध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. या ठिकाणी जर आता विकेट घेतली तर 1000 रुपयाचा तब्बल पारितोषिक देण्यात येईल विजय किल्लारे साहेबांना. या ठिकाणी चेंडूला भिडकवलं गेलंय, स्टेट ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. सुहास या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त झाली. रनआउटला 1000 रुपये आहेत की नाही आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकांत डावखुरे हाताचे फलंदाज. मी प्रशंसा केली होती श्रीकांत गावण यांची, परंतु बॅट 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव संख्या जमवू शकले नाहीयेत. ज्या ज्या खेळाडूची प्रशंसा केली आपण ते खेळाडू माघारी परतले. एकंदरीत आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. 67-68 धावसंख्येचा टार्गेट असणार आहे. 30 चेंडू आणि 68 धावसंख्या. मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करेन अक्षय.
टीमला विनंती आहे की तुमचा जो 11वा 12वा खेळाडू उतरणार असेल त्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा नावं सांगण्यासाठी. यस, स्टॅकिला मनोज भगत इथे पाहायला मिळेल. नॉन स्टॅकला गजानन मोकल मॅन फ्रॉम साई, मनोज भगत मॅन फ्रॉम बेडकल आणि नॉन स्टॅकिला आपण पाहतोय गजानन मोकल साई. या बेलला लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती असेल सन सिटी ब्लास्टर पराग 11 गोबिर्ले संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुंडलिक यावेळेला मात्र विठ्ठलाच्या नावानं खेळणारा खेळाडू, यावेळेला मात्र स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू डीप पॉइंट रेषा पार करून मनोज भगत यांच्या बॅट मधून चौकार आलाय. 50+ हा फलंदाज आता मात्र रंगात आलाय, पण आता ढंगात पुढच्या चेंडूवर येईल का? पण आता मात्र रंगात ढंगात येऊन फायदा नाही, कारण लावणीची ढोलकी फुटली असे आमचे हसूरामजी सांगत आहेत. कारण ज्यावेळेला ढोलकी वाजवायची होती त्यावेळेला वाजली नाही. या बिलला मात्र लॉप केलाय चेंडूला डीप स्क्वेअर लक्षच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्य भागातून जसं सुईमधून धागा उवावा तसा चेंडू मात्र इथे जातोय सीमारेषा पार. 4 धावसंख्येसाठी. 8 धावसंख्या धावपटलावर असेल मनोज भगत दादा. 50+ वयामध्ये आज देखील सातत्याने तसा खेळ करतात, पण आता जसं हसूरामजी आम्हाला म्हटलं की आता मात्र ढोलकी फुटली आहे, ती जरी वाजवली तरी ते आता डबक डुबक वाजणार आहे. म्हणजे तिच्यामध्ये तो रिदम होता तो बिघडला गेलाय, कारण 2 सामने आपण हरलात. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गुडली स्पॉटला चेंडू अगदी थोडासा उचली घेतोय. बॅक ऑफ द स्टंप चेंडू लग गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचतोय. पुंडलिक दादा 50+ आमचे गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. आता देखील निर्धाव. पंचांच्या डाव्या बाजूनं इथून मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. डाव्या हाताने गोलंदाजी करायला इथे मिळेल आपल्याला. डाव्या हाताचे गोलंदाज म्हटलं की झहीर खानची आठवण येतोय. 2011 मध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका, तब्बल 23 विकेट त्यांनी पूर्णपणे सुरुवातीच्या लीग स्टेजच्या मॅच पासून शेवटच्या फायनल पर्यंत मिळवून दिल्या. त्यामध्ये गौतम गंभीर यांनी चांगलं काम केलं होतं. महेंद्रसिंग धोनीनं मात्र षटकार मारून ती मॅच फिनिश केली होती. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मोठा फटका मनोज भगत आता यांच्या बॅट मधून खाऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा बेधडक चक्का आलाय कडक. 68 धावसंख्येचं वाण ठेवलं गेलेलं आहे. त्यामधून आता 14 धावसंख्या बनवण्यात आल्यात. पहिलं षटक पुंडलिक दादा, वय वर्ष 50 चा खेळाडू. यावेळेला मात्र पहिलं षटक समाप्तीचा पंचांकडे निर्बाळा येतोय. अगदी आमच्या हसूराम दादांचं अचूक लक्ष आहे. आमचे आता स्कोरर जे मगाशी ज्यांचा सुमधुर हिंदी समालोचनाचा आवाज ऐकला मानसजी मनोरे, त्यांनी थोडंसं आमच्या स्कोररला ब्रेक दिला आणि त्यांनी स्कोरिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमचं काम चालू आहे. म्हणजे जिथे संधी मिळेल ज्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला आम्ही तिथे भूमिका करणार. आणि निकेत सरांचं तर अर्थात पंच म्हणून देखील ते काम करतात, स्कोरर म्हणून काम करतात आणि तिहेरी भूमिका त्यांच्याकडे आहे. पण इथून आपण सामन्याकडे लक्ष देऊया. 16 धावसंख्या धावपटलावर असतील. बिनबाद 16 धावसंख्या. मनोजजी भगत दादांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहिला. स्ट्राईक केला याला गजानन मोकल, साई संघाचा हा जबरदस्त खेळाडू. त्याला मोठा फटका ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने जाईल. एकेरी धावसंख्येने मात्र धावपटल पुढे जाईल 17 या आकड्यावर. गजाननजी मोकल साईचा तो भवानी फायटर संघ, अर्थातच विजय दादा सतीश पाटील ही जोडी मी सातत्यानं सलामीला पाहिली. विजय आणि सतीश, त्याच्यानंतर गजानन दादा यांना देखील मी काही काळ सलामीला पाहिलं. मनोज दादा भगत याबद्दल मात्र लेदर क्रिकेटचे आता सध्या कोचिंग करत आहेत. बेंडकलच्या मैदानावर संदीप दादा पाटील आणि अर्थातच तुमचे मनोज दादा भगत ही जोडी सातत्याने बेंडकलच्या मैदानावर लहान मुलांना लेदर क्रिकेटची ट्रेनिंग सराव देत असताना आम्ही त्यांना पाहतो. पण आज एक प्रशिक्षक म्हणून नाही तर आज खेळाडू म्हणून BCC बेंडकल संघामध्ये दाखल झालेत. 50च्या वयामध्ये देखील आज चांगला क्रिकेट त्यांच्याकडून खेळला जातोय. 2 चौकार स्क्वेअर कटचे आपण पाहिले. त्यानंतर एक मोठा लॉब केलेला षटकार. या बिल्ला मात्र गजानन मोकल याच्या बॅट मधून लॉब केलेला
हवाई सफर करत असताना इथे चेंडू पाहिला, चेंडू करतोय हवाई सफर आणि इथून धावा मिळतील अर्धा डझन. धावा मिळवत असताना गजानन मोकल यांना आपण पाहिलं. अद्भुत खेळ साकारला जातोय. वेळ आता मात्र निघून गेली, पण लेट पण थेट. सध्या मात्र तिसऱ्या आजच्या दिवसातील क्रमांकावर थांबण्याचा विचार या दोन्ही संघांचा असेल. 21 चेंडू आणि 44 आवश्यकता असणार आहे. धावपटला धावा झाल्या 24. 24 रन, नो लॉस ऑफ विकेट. यामध्ये योगदान दिलंय मनोज भगत यांना आणि तेवढंच योगदान गजानन मोकल यांनी देखील दिलंय. गोलंदाजी मार्कवर वासुदेव दुष्मी खारपाडा विभागातून त्यांनी बरीच गोलंदाजी केलेली आहे. अचानकच्या मैदानावर देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पण आता मात्र वयोमानाप्रमाणे क्रिकेट बदलत राहतं, तशी गोलंदाजीमध्ये त्यांचं ॲक्शन तीच आहे. फक्त आता वेगामध्ये थोडा बदल झाला आहे. अगदी आपण शरीर जसं आपण पाहतो वयानं मोठं होतं तसं तसं शरीर थकतं आणि त्याप्रमाणे देखील गोलंदाजामध्ये देखील आपण पाहतोय थोडी स्पीड या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये थोडं कमीपणा वाटतोय आम्हाला. कारण ज्या पद्धतीने आम्ही त्यावेळेला पाहायचो, यावेळेला मात्र समोरच्या दिशेने मारलाय चेंडू, लॉप केला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन क्षेत्ररक्षकाला मात्र प्रेक्षकाची भूमिका करावी लागली. यावेळेला लॉंग ऑनच्या वरून दणदणी षटकार गोलंदाजीमध्ये ही दोन जोडी मात्र एवन जोडी मैदानावर आहे आणि एवन जोडी मात्र चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन 31 धावसंख्येची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. वासुदेवजी भगत गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र आपण पाहतोय उजवा पाय पुढे काढून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, गुडघा टेकला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हाताने गोलंदाजी करताना त्याला वासुदेव यांना पाहतोय. पण इथून मात्र धावा अजून बनवायच्या आहेत. त्या 19 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता आहे, म्हणजे चेंडूच्या डबल धावा बनवाव्या लागतील बीसीसी बेंडकल संघाला. 19 चेंडू 38 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हटलं जातं. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्ट्रेट ड्राईव्ह, अजिंक्य रहाणेंचा एक स्ट्रेट ड्राईव्ह, हे मात आणि राहुल द्रविडचा स्ट्रेट ड्राईव्ह, हे 3 फटके पाहण्यासारखे असतात. तो स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार देखील मिळाला. गजानन मोकल याच्या बॅटमधला चौकार बेधडक दे धडक चौकार मारलाय. कडक कडक कडक. यावेळेला धावा कडक 34 कडक धावा धावपटलावर आहेत. 3 षटकात द्यापी बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालाय. अर्थात 12 चेंडूंचा खेळनंतर आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची 34 धावसंख्येची आवश्यकता आहेत. बीसीसी भेंडकल विपक्ष अयान इंडियन्स या दोन संघामध्ये लढत. योगेश पवार आणि दिनेश बंडा. आज मात्र कर्णधार पद त्यांचं जे आहे ते यशस्वी झालं नाही. त्यांनी जी स्ट्रॅटर्जी केली होती, प्लॅनिंग केली होती, ती एक्झिक्यूट व्यवस्थित झाली नाही. त्यांना जे पाहिजे होतं त्या पद्धतीचा खेळ मात्र त्यांच्या स्वतःकडून देखील झाला नाही, त्यांच्या सहकार्यांकडून देखील झाला नाही आणि याचा इफेक्ट पाहता या स्पर्धेतून दोन्ही संघ आता बाहेर आहेत. टप्पा पडलाय, उचली घेतली चेंडूनं तर निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 17 चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलाय. 17 चेंडू आता असतील आणि 17 चेंडूमध्ये 34 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगला मनोज भगत, नॉन स्ट्रायकला गजानन मोकल, मॅन फ्रॉम साई आणि दुसऱ्या बाजूनं भेंडकलचे आमचे मनोज भगत दादा. टप्पा पुन्हा एकदा गुडले स्पॉटला पडलाय, उचली घेतली चेंडू मात्र बॅक ऑफ द स्टंप इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता 16 चेंडू 34 आवश्यकता. मध्ये 34 बनवायचे आहेत आणि हा एकदा सामना संपला की सन सिटी ब्लास्टर आणि पराग 11 गोविल्ले या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. टॉस साठी सन सिटी ब्लास्टर पराग 11 गोविल्ले या दोन संघाला विनंती असेल आपण क्रॉस बॅटनं आडव्या बॅटनं मारला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय.
चला टॉस करून घेऊया आपण. सन सिटी ब्लास्टरचे कर्णधार आपण या. सन सिटी ब्लास्टरचे कर्णधार इम्रान मस्ते. इम्रान मस्ते आपण टॉस साठी यायचंय. धर्मेंद्र दादा आपण विनंती असेल इम्रान मस्ते यांना बोलवा. लेट कटचा फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल होते. तिथे मात्र रेस लागली पण ही रेस मात्र चेंडूने जिंकली. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा. 4 फलंदाज गजानन मोकल याच्या बॅटमधून चौकार पाहिला. 2 षटकार 2 चौकार आणि 39 धावसंख्या धावपटलावर असतील. इथून जिंकण्यासाठी धावा पाहिजे. 14 चेंडू आणि 29 धावसंख्येच्या. इम्रान मस्ते येथे आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पराग 11 गोविर्ले, दीपक पाटील ज्याच्याकडे नेतृत्व आहे. सन सिटी ब्लास्टर इम्रान मस्ते याच्याकडे नेतृत्व आहे. 2 संघांमध्ये ही लढत. 2 कर्णधार 2 संघ मालक. जगदीशभाई ठाकूर, अशोक ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला मर्फीशेट क्रियाडू यांचा संघ सन सिटी ब्लास्टर. आणि कौल घेणार आहोत सन सिटी ब्लास्टर विपक्ष पराग 11 गोविर्ले या संघादरम्यान ही नाणेफेकीची कौल होईल. तालुका अध्यक्ष 40+ सतीश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. कौल गेलेला आहे सन सिटी ब्लास्टर या संघाच्या बाजूने. तर डिसिजन काय असणार आहे आपला? मी सांगतो 2 मिनिटं. तर आपल्याला 2 मिनिटांमध्ये डिसिजन निश्चितच कळवलं जाईल. कारण सामना हा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय करेल, अन्यथा घरचा रस्ता पकडावा लागेल. तर डिसिजन इज मेन इम्पॉर्टंट असणार आहे या ठिकाणी. जलपानाची व्यवस्था 12व्या प्रतिनिधींनी आपल्या करायची आहे. मैदानावर जलपानाची व्यवस्था 12व्या प्रतिनिधींनी आपण करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय. 3 षटकं संपली. 3 षटकानंतर चेंडू आता शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 23 धावा 23. 11.50च्या रन रेटनं धावा इथे बनवा लागतील. रिक्वायर रन रेट आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बीसीसी भेंडकल संघाला त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना अयान इंडियन्स हा संघ पाहतोय. दोन्ही संघांची अशी परिस्थिती आहे की 2 सामने त्यांनी गमावलेत आणि ही शेवटची आजच्या दिवसातील त्यांची मॅच असणार आहे. इथून महत्वाची मॅच पाहायला मिळेल ती सन सिटी ब्लास्टर विपक्ष पराग 11 गोविर्ले. पेन संघाला मागच्या वेळेला 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्या डिफेन्स करता आल्या नव्हत्या. मागच्या वेळेला तर काय परिस्थिती होती. आता पेन संघ हा 23 धावा डिफेन्स करेल का 12 चेंडूमध्ये? कारण मनोज भगत सेट झालेले फलंदाज आहे. त्यांच्याबरोबर गजानन बोकल देखील सेट झालेले फलंदाज आहे. ऑन ड्रावचा हा लॉफ्टेड फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मनोज दादा भगत यांच्या बॅटमधून इथे चौकार. 49 धावसंख्या धावपटलावर असतील. 17 धावसंख्येची आवश्यक. इथून 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 19 धावसंख्या धावपटलावर आहे. ऑन ड्राईव्हचा इथे फटका पाहायला मला लॉफ्टेड. मनोज भगत त्यांच्या बॅटमधून एकेरी धावसंख्या. 18 धावसंख्येची गरज असेल आता. 10 चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. 50 धावा धावपटलावर सांघिक लावल्यात बीसीसी मेडिकल संघानं. अभिनंदन कौतुक करेल पाहायला मिळाली. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. पिचिंग यावेळेला मात्र लेग स्टंपला सोडून असल्या कारण पंचांनी मात्र हा निर्णय तिला नॉट आउट. लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धावसंख्या अर्जित केली जाईल. जिथे 18 पाहिजे होत्या तिथे पाहिजे आता 17 आणि जिथे 10 चेंडू होते तिथे चेंडू राहिले 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल.
इथे मात्र मदत आली, त्याचा वापर केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह व्ही शेपमध्ये खेळलाय. एक धावसंख्येने धावपटल आता पुन्हा पुढे जाईल. धावा आणि चेंडूमधलं अंतर कमी केलं जाईल. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे. 16 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्राईक केला गजानन मोकल, मॅन फ्रॉम साई. फुल टॉस चेंडू, टोल वसूल करण्याचा प्रयत्न, पण LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 1774ला आलेला नियम, त्या नियमाची अंमलबजावणी अंपायरने केली आणि अंपायरचं बोट मात्र इथे मात्र अवकाशाकडे गेलं आणि त्यानंतर गजानन मोकल यांना परतीचा रस्ता पकडावा लागला. इथून 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. धाबा झाल्या तर 52. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे लाऊड अपील केली जातोय. राजादादा मात्रे यांना आत्मविश्वास आहे. अगदी आपण पाहतोय खूप आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासानं पंचांकडे मागणी केली की बॅटला ब्रश करून चेंडू माझ्या हातात आलाय आणि अगदी पंचांचं बोट देखील अवकाशाकडे आहे. आल्या पावली परतावं लागेल या फलंदाजाला. विनंती असेल माझी की आपल्या प्लेयरची नावं. मनोज झाला आउट, मिथून झाला आणि मनोज नवीन फलंदाज झालाय. मंगेश नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. सहा चेंडू 16 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवर. आम्हाला नावं सांगा प्लेयरची, कारण मग मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मग प्रॉब्लेम होईल. त्यांनी खरंच चांगलं काम केलंय, मग त्याचं नाव पटलावर येणार नाही, हे लक्षात आपण ठेवा. त्याच्यामुळं आपली नावं इथे येणं आम्हाला गरजेचं आहे. फुलटॉ चेंडू, फुल ठोल वसूल केलाय. या बल्ला मात्र हुक केलाय फटका. फलंदाजाला लागली धावांची भूक, फटका केलाय हुक आणि त्यामध्ये नो देखील आलाय. अगदी आपण पाहतोय खरपून समाचार घेतला या चेंडू माग. जसा मात्र हुक केला, फलंदाजाला लागली धावांची भूक, फटका केलाय हुक, आल्या 6 धावा. 59 धावा धावपटलावर. त्यामध्ये हा फ्री हिट 16 पाहिजे होते. चेंडू मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा एक निर्णायक चेंडू होता आणि निर्णायक चेंडूवर नो तर नो टाकला आणि त्याच्यात बोनस हा षटकार देखील मिळाला. टप्पा पडलाय, उचली घेतली चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. आता 4 चेंडू 5 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. आमचे कर्णधार या संघ मालकांना विनंती असेल, आपला सन्मान राहिलाय, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. आम्ही बघातपासून वारंवार अनाऊन्स करतोय सकाळपासून.
सन सिटी ब्लास्टर संघाच्या संघमालकाचा सन्मान झालाय. बीसीसी बेडकल संघाच्या संघमालकाचा सन्मान, आयन इंडियन संघमालकाचा सन्मान आणि पराग इलेव्हन गोविर्ले संघाच्या तिन्ही संघमालकांना आपण अतिथी कक्षामध्ये या आदरपूर्वक आपला सन्मान इथे केला जाईल. बीसीसी बेडकलचे संघमालक, आयन इंडियनचे संघमालक आणि पराग इलेव्हन गोविर्ले संघाचे संघमालक. 4 चेंडू 5 आवश्यकता. मनोज भगत नावाचं वादळ घोंगावलंय. या मोठा फटका लॉब केलाय. चेंडू हवेमध्ये काही वेळ आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, पण नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावा मनोज भगत यांच्या बॅट मधून आल्यात. अप्रतिम खेळ त्यांनी केलाय. वयाच्या 50व्या वर्षी असा दर्जेदार खेळ करणं म्हणजे वाखाणण्याजोगे आहे. शब्दात ते मांडता येणार नाही एवढी चांगली कामगिरी मनोज भगत यांच्याकडून होतोय. तीन चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे बीसीसी बेडकल संघाला इथून जिंकण्यासाठी. 3 चेंडू 3 धावा. मोठा फटका इथून चढवला. विजयाचा झेंडा मिरवणारा हा आलाय मनोज भगत याच्या बॅट मधून. चौकार. बीसीसी बेडकल संघ इथे विजयी झालाय. पण आता मात्र पुढचा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. सन सिटी ब्लास्टर पराग इलेव्हन गोविर्ले मैदानाचा ताबा घ्या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मनोज भगत. 18 चेंडू आणि 38 धावसंख्येचा